युद्धाच्या झळा भारताच्या दारात. पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. एलपीजीच्या कमतरतेमुळे मुंबई, बंगळुरू आणि चेन्नईमधील रेस्टॉरंट संकटात. गॅसच्या कमतरतेमध्ये वाढ. इंडिया हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशन अध्यक्ष विजय शेट्टींची माहिती. तर परिस्थिती अशीच राहिली तर मुंबईतील सर्व हॉटेल्स पुढील 2 दिवसांमध्ये बंद करावी लागण्याची भीती. राखीव पेट्रोलियम साठा खुला करण्यास भारताकडून स्पष्ट नकार. क्रूड ऑइलवरून केंद्र सरकारचा मोठा निर्णय. आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीकडून राखीव साठे खुले करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. मंगळुरूमध्ये आजपासून अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंटचं कामकाज बंद. हॉटेल्स व्यावसायिकांना एलपीजीचा पुरवठा बंद केल्यानं रेस्टॉरंट बंद. अचानक पुरवठा थांबवण्यात आल्यानं बंगळुरूमधील हॉटेल चालकांना मोठा धक्का. हॉटेल व्यावसायिकांना गॅस पुरवठ्याच्या आढाव्यासाठी 3 सदस्यांची समिती गठीत. पेट्रोलियम मंत्रालयाची ट्विट करत माहिती. तर एलपीजी उत्पादन वाढवण्यासाठी आणि अतिरिक्त उत्पादनाचा वापर घरगुती एलपीजी वापरासाठी करण्याचे तेल शुद्धीकरण कारखान्यांना आदेश. आहार संघटनेची थोड्याच वेळामध्ये मंत्री भुजबळांसोबत बैठक. आहार संघटनेचे सुनील शेट्टींची माहिती. आखाती देशातील युद्धामुळे झालेल्या एलपीजी गॅस तुटवड्याबाबत बैठक असल्याची माहिती. अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा भारतीय निर्यातीवर विपरीत परिणाम. युद्ध सुरू झाल्यापासून भारताचे 40 ते 45 हजारांपर्यंत कंटेनर समुद्री मार्गावर आणि विदेशी बंदरांवर अडकले. या कंटेनरमध्ये सध्या जवळपास $1 ते $1.5 अब्ज निर्यातीचा माल पडू. आखाती देशामध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी एअर इंडियाची 56 विशेष उड्डाणं. यातील 24 उड्डाणं ही प्रामुख्यानं जेद्दा आणि मस्कतसाठी, तर उर्वरित विमान हे यूएईमध्ये युद्धबाधित न झालेल्या विमानतळांवरून होणार. होर्मुझच्या सामुद्रधुनीमधील समुद्राखालून इंटरनेटच्या ऑप्टिकल फायबर केबलचं जाळं. आखाती देशातील युद्ध जास्त दिवस चालल्यास भारतासह अनेक देशातील इंटरनेट बंद होण्याची शक्यता. छत्रपती संभाजीनगरमधील औद्योगिक क्षेत्राला गॅस टंचाईचा मोठा फटका. गॅस पुरवठा बंद झाल्यानं 5 मोठे उद्योग बंद करण्याची वेळ. औद्योगिक क्षेत्राला दररोज 250 ते 300 मेट्रिक टन गॅसची गरज. तातडीनं गॅस पुरवठा सुरू करून उद्योगांना मदत करावी, संघटनांची मागणी.